हॅलो एव्हरीवन, डी-एस-ए कंप्लीट कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सेक्शन नंबर 1 डी-एस-ए बेसिक अँड फाउंडेशन बघत आहोत. याच्यामध्ये आपण 5 टॉपिक कंप्लीट केलेले आहेत आणि 5वा टॉपिक आपला चालू आहे ॲडव्हान्स रिकर्शन. तर याच्यामध्ये आपण टाईप्स बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिकर्शनचा ट्रीचा रिकर्शन हा टाईप बघणार आहोत. ट्री रिकर्शन काय असतं याच्यामध्ये सगळं त्याचं बघणार आहोत. तर तुम्हाला जर असेच डी-एस-एचे कन्सेप्ट शिकायचे असतील तर आपली जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही रेफर करू शकता आणि त्याच्या थ्रू जाऊ शकता. एकदम मराठीमध्ये आणि सिम्पल वेमध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत आहे. तर तुमचे जे पण इंजिनिअरिंगचे मित्र असतील किंवा प्लेसमेंटसाठी जे पण अभ्यास करत असतील त्यांना जर असे कन्सेप्ट शिकायचे असतील तर त्यांना हे नक्कीच शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे की आपण 3 कन्सेप्ट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत टाईप्स रिकर्शनचे. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्री रिकर्शन हे कव्हर करणार आहोत. तर ट्री रिकर्शन काय राहतं तर याच्या वर्डवरूनच आपल्याला माहिती होतं की ट्री म्हणजेच काय की ट्री स्ट्रक्चर याच्यामध्ये असेल रिकर्शनचं. तर ट्री रिकर्शन म्हणजेच काय की एक टाईप आहे रिकर्शनचा. त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण फंक्शनला कॉल करतो त्याच्यामध्ये तुमचे जे पण रिकर्सिव्ह फंक्शन असतात ते एक किंवा एकपेक्षा जास्त वेळा कॉल केले जातात. तर त्यालाच आपण ट्री रिकर्शन असं बोलतो. वन फंक्शन कॉल्स क्रिएट्स 2 ऑर मोर रिकर्सिव्ह कॉल्स. एक फंक्शन कॉल्स तुमचा काय करतो क्रिएट करतो 2 किंवा 2पेक्षा जास्त रिकर्सिव्ह कॉल्सला आणि हे तिथे कॉल केले जातात. बिकॉज एव्हरी फंक्शन कॉल्स क्रिएट मल्टिपल न्यू कॉल्स. प्रत्येक फंक्शन कॉल हा काय करेल क्रिएट करेल मल्टिपल न्यू कॉल्सला. द रिकर्शन ग्रोज लाईक द ब्रांचेस ऑफ ट्री. आणि तुमचं जे पण रिकर्शन असेल ते ग्रो करेल ब्रांचेससारखं ट्रीच्या, म्हणून याला ट्री रिकर्शन असं बोललं जातं. तर तुम्ही इथे बघू शकता की वन फंक्शन काय करेल त्याच्यामध्ये क्रिएट करेल मल्टिपल कॉल्स, तर त्यालाच आपण ट्री रिकर्शन असं बोलतो. त्यानंतर स्ट्रक्चर बघायचं झालं तर याच्यामध्ये पण 2 पार्ट येतात मेन. सगळ्यात पहिलं म्हणजे बेस केस म्हणजेच काय की तुमची स्टॉपिंग कंडिशन जिथे तुमचा प्रोग्राम हा स्टॉप करेल. त्यानंतर दुसरं म्हणजेच रिकर्सिव्ह कॉल. त्याच्यामध्ये काय होईल की एक फंक्शन काय करेल 2 किंवा 2पेक्षा जास्त रिकर्सिव्ह कॉल्स क्रिएट करेल. तर तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता की इथे 2 रिकर्सिव्ह कॉल्स आपण देऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा पण देऊ शकतो. तर अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर राहतं. जनरल स्ट्रक्चर बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की आपण एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये यांची व्हॅल्यू देत आहोत. त्यानंतर बेस कंडिशन म्हणजेच काय की स्टॉपिंग कंडिशन आहे आपली, इथे प्रोग्राम स्टॉप होईल आणि त्याच्यानंतर 2 रिकर्सिव्ह कॉल आपण इथे दिलेले आहेत. तर हे तुमचं जनरल स्ट्रक्चर आहे. तुम्ही कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये गेले तर याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त तुम्हाला रिकर्सिव्ह कॉल्स बघायला मिळतील. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर पायथॉनमध्ये आपण करत आहोत म्हणून पायथॉनचं एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे. आपल्याला 2 नंबर प्रिंट करायचे आहे तर त्याच्यामध्ये आपण ट्री रिकर्शनचा कन्सेप्ट यूज करत आहोत. तर सगळ्यात पहिले आपण ट्री हे फंक्शन क्रिएट केलेलं आहे आणि डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये n व्हॅल्यूज दिलेली आहे इथे. त्यानंतर nला आपण कॉल करणार. त्यानंतर इथे आपण बेस कंडिशन दिलेली आहे जिथे आपला प्रोग्राम स्टॉप होईल. त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे की n जेव्हा 0 होईल तेव्हा आपला प्रोग्राम स्टॉप होणार. त्यानंतर प्रिंट करणारे आपण nची व्हॅल्यू जे आपण आपला n घेतलेला आहे आपण तो. त्यानंतर आपल्याला ट्वाईस नंबर इथे प्रिंट करायचे आहे तर आपण 2 रिकर्सिव्ह कॉल इथे दिलेले आहेत, ट्री n-1 आणि ट्री n-1. त्यानंतर ट्रीमध्ये आपण व्हॅल्यू इनपुट दिलेला आहे 2चा. तर तो काय करेल सगळ्यात आधी इथे जाईल. इथे गेल्यानंतर तो चेक करेल की 2 हा 0 आहे का, 0च्या इक्वल आहे का. तर नाही आहे तर तो काय करेल प्रिंट करेल nला. तर सगळ्यात पहिले 2 प्रिंट होईल आपल्या आउटपुटमध्ये. त्यानंतर येईल फर्स्ट रिकर्सिव्ह कॉलमध्ये तो काय करेल n-1 करेल म्हणजेच 2-1, तर इथे 1 येईल. त्यानंतर परत दुसरा जो रिकर्सिव्ह कॉल असेल तो रन होईल. त्यानंतर इथे येईल 1. तर असं करता करता तो काय करेल तुमचे जे रिकर्सिव्ह फंक्शन्स असतील ते परत परत रन करेल, जसं की जोपर्यंत ही कंडिशन त्याला भेटणार नाही. तर तुम्ही बघू शकता की इथे या स्ट्रक्चरमध्ये बघू शकता की आपण सगळ्यात पहिले 2 ही व्हॅल्यू इथे इनपुटमधून दिली. त्यानंतर हे जे 2 फंक्शन होते हे रिकर्सिव्ह फंक्शन आपण तिथे कॉल केले. कॉल केल्यानंतर परत हे काय करणार, पहिला जो रिकर्सिव्ह कॉल असेल तो परत इथे जाणार आणि तुमचा जो 1 आउटपुट भेटलेला आहे त्या 1ला इथे यांच्या ठिकाणी पुट करणार. आता 1ला चेक करणार की 1=0 आहे का, तर 1=0 नाही आहे. तर तो काय करणार की परत इथे जाऊन प्रिंट करणार 1ची व्हॅल्यू. 1 प्रिंट केल्यानंतर परत इथे गेल्यानंतर 1-1 करणार 0. तर त्यानंतर इथे 0 भेटणार आणि दुसऱ्या ह्याच्यात पण 0 भेटणार. त्यानंतर परत या फंक्शनसाठी पण चेक करणार आणि तिथे पण प्रिंट करणार.
तर या स्ट्रक्चर जे असतं, या स्ट्रक्चर तुमच्या कॉल स्टॅकमध्ये जात असतं आणि तिथे त्याच्या ब्रांचेस क्रिएट होत असतात, म्हणून याला ट्री लाईक स्ट्रक्चर, ट्री रिकर्शन आपण बोलतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर हेच तुम्हाला जर रन करून बघायचं असेल तर तुम्ही काय करणार, सिम्पली जाणार VS कोडमध्ये, त्यानंतर इथे फाईल क्रिएट करणार, न्यू फाईल क्रिएट करणार. समजा आपण इथे नेम देऊ फाईलला ट्री आणि .py ने याला सेव्ह करणार. तर इथे आपण फाईल क्रिएट केली, त्यानंतर इथे तुमचा जो पण कोड असेल तो आपण इथे घेणार. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की आपण सगळ्यात पहिले फंक्शन डिफाईन केलेलं आहे, त्यानंतर बेस केस दिलेली आहे, त्यानंतर प्रिंट करणार n ची व्हॅल्यू, त्यानंतर 2 रिकर्सिव्ह कॉल इथे दिलेले आहेत, ते आपण रन करणार. त्यानंतर 2 आपण इथे इनपुट दिलेला आहे आणि इथे तुम्ही सेव्ह करून घेणार या फाईलला आणि इथे रन करणार. तर रन केल्यानंतर तुम्हाला आउटपुटमध्ये इथे खाली दिसेल की इथे बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिले 2 इथे आपल्याला प्रिंट होऊन आलेला आहे, त्यानंतर 1 आणि 1. तर अशा प्रकारे हे ट्री रिकर्शन वर्क करतं. त्यानंतर यामध्ये बघायचं झालं तर कॅरेक्टरिस्टिक काय काय येतात तुमच्या ट्री रिकर्शनचे, तर त्याच्यामध्ये बघू शकता की एक फंक्शन कॉल काय करतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिकर्सिव्ह कॉल्स क्रिएट करतो. प्रोड्युसेस अ ट्री लाईक स्ट्रक्चर, हा प्रोड्यूस करतो. युजेस मल्टिपल रिकर्सिव्ह कॉल्स इन वन फंक्शन, एका फंक्शनमध्ये मल्टिपल रिकर्सिव्ह कॉल्स यूज करतो. त्यानंतर रिक्वायर्स बेस केस, म्हणजे स्टॉपिंग कंडिशन ह्याच्यासाठी लागेल. युजेस मोअर मेमरी दॅन डायरेक्ट रिकर्शन, डायरेक्ट रिकर्शनपेक्षा जास्त मेमरी याला लागेल. सब प्रॉब्लेम्सला पण सॉल्व्ह करण्यासाठी यूज केलं जातं. तर असे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत मेन, ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर व्हेअर इज ट्री रिकर्शन इज यूज, तर ट्री रिकर्शन हे कुठे यूज केलं जातं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. खूप साऱ्या ज्या बेसिक्स गोष्टी असतात याच्यावरतीच इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे की याची डेफिनेशन काय आहे, याचा कोड काय विचारतात बेसिक, त्यानंतर याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे कॉमनली यूज केलं जातं फिबोनाची सिरीज, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, मिनिमॅक्स अल्गोरिदम आणि बॅकट्रॅकिंग प्रॉब्लेम्स, आणि सगळ्यात जास्त यूज केलं जातं डिवाइड अँड कॉन्कर अल्गोरिदम्समध्ये या रिकर्शनला. तर अशा प्रकारे हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर इझी टू सॉल्व नॅचरली ब्रांचिंग प्रॉब्लेम्स, ब्रांचिंग प्रॉब्लेम्समध्ये याचा यूज केला जातो प्रॉब्लेम्सला सॉल्व करण्यासाठी. यूजफुल फॉर रिकर्सिव्ह ट्री अल्गोरिदम्स, ट्री अल्गोरिदम्समध्ये याचा यूज केला जातो. कॉमन इन डिवाइड अँड कॉन्कर प्रॉब्लेम्स, याच्यामध्ये सगळ्यात जास्त यूज केला जातो. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर मेनी रिपीटेड कॅल्क्युलेशन्स याच्यामध्ये करावं लागतात, कारण फंक्शन्स कॉल्स जास्त असतात, रिकर्सिव्ह कॉल्स जास्त असतात. युजेस मोअर मेमरी जास्त मेमरीचा यूज जास्त करतं. स्लोअर दॅन डायरेक्ट रिकर्शन, डायरेक्ट रिकर्शनपेक्षा हे स्लोअर आहे, कारण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स जास्त असतात. तर अशा प्रकारे जे तुमचं ट्री रिकर्शन आहे हे वर्क करतं, याचा कन्सेप्ट आपण बघितला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिकर्शनचा लास्टचा टॉपिक बघणार आहोत, टेल रिकर्शन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. नोट्स वगैरे पाहिजेत असेल तर टेलिग्रामचा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो जॉईन करून घ्या. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.